आता रिसेंटली मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यात मी बोललो होतो की राज साहेब जेव्हा पण भाषण करतात, जेव्हा पण बोलतात, ते विथ प्रूफ बोलतात आणि विथ लॉजिक बोलतात, असं मी बोललो होतो. त्याच्यानंतर माझ्यासमोर एक व्हिडिओ आला. तो व्हिडिओ तुम्ही बघा. मीडियावाले राज साहेबांना प्रश्न विचारतात आणि राज साहेब ज्या पद्धतीने उत्तर देतात ना, सॅल्यूट आहे भाई. एक एक शब्द खरा बोलतात आणि अशी गोष्ट बोलतात ना, ते ऐकल्यानंतर आपला दिमाग पक्का विचार करायला भाग पाडणार. म्हणजे एक एक शब्द ते ना खरंच उत्तर देऊन टाकतात. त्यांची उत्तर ऐका आणि व्हिडिओ तुम्ही बघा आणि लास्टला व्हिडिओ मध्ये नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला राज साहेबांची उत्तर कशी वाटली. तर हा व्हिडिओ बघा. देवेंद्र फडणवीस वारंवार प्रत्येक सभेत एकच गोष्ट म्हणतात की ही प्रीती संगम नाहीये, हा भीती संगम आहे. उगाच काहीतरी गोट्या कसली भीती संगम आणि त्यांचा काय प्रीती संगम. म्हणजे अजित पवार आणि सगळे जे आता शिंदे बिंदे आले हा प्रीती संगम. बाकीच्या राज्यांमध्ये त्यांच्या ज्या काय अभद्र युत्या चालू आहेत तो प्रीती संगम. अंबरनाथ मध्ये काँग्रेस बरोबर गेलात तो काय प्रीती संगम. MIM बरोबर गेले. तुमचा असला की ऊस, आमचा असला की बांबू. त्यांचं म्हणणं आहे की ही दोन भावांची युती म्हणजे कन्फ्युजन आणि करप्शनची युती आहे. त्यांनी एकदा आजूबाजूच्या खुर्च्या बघाव्यात. त्यांच्या साईडच्या आजूबाजूच्या खुर्च्या आहेत ना, त्याच्यावरती कोण माणसं बसली आहेत, त्याच्यामध्ये काय करप्शन आहे आणि काय कन्फ्युजन आहे हे एकदा आजूबाजूला तरी बघावं. त्यांचा मी एकदा तुमच्याच मुलाखतीमध्ये मी फोटो दाखवला होता. तो एक फोटो होता तो की मध्ये फडणवीस बसलेत, या बाजूला भुजबळ आहेत, या बाजूला अजित पवार आहेत, त्या बाजूला अशोक चव्हाण आहेत, बरोबर की नाही. त्या सगळ्यांवरती ह्यांना जेलमध्ये टाकण्याचं आणि त्यांच्यावरती करप्शनचे आरोप करण्याचं काम हे फडणवीसांनी केलं होतं ना. ते आज त्यांच्याबरोबर मंत्रिमंडळामध्ये बसलेत तर सगळेजण कोणत्या करप्शनच्या गोष्टी बोलताय तुम्ही.